स्वामी समर्थांचा हा संदेश आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हा संदेश तुमचे विचार नक्कीच बदलतील. स्वामी आपल्या भक्ताशी संवाद साधत आहेत. स्वामी आपल्या भक्ताच्या मनात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. हा संवाद कसा झाला तर आपण पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थांवर विश्वास असेल आणि स्वामी समर्थांचे भक्त असाल, त्यांचे अनुभव आले असतील तर हा संदेश कमीत कमी 5 ग्रुपमध्ये नक्की पोहोचवा. स्वामी समर्थांचा प्रचार प्रसार करणे हे देखील स्वामींची एक प्रकारची भक्तीच आहे. म्हणून हा संदेश शेअर करा आणि स्वामींच्या भक्तीचे भाग बना. भाविकांनो, आपल्यासारखाच एक स्वामी भक्त स्वामीला प्रश्न विचारतो. तो त्यांच्याकडे प्रार्थना करतो, स्वामी समर्थ महाराज आमच्यावर कृपा करा. जीवनात योग्य मार्ग कोणता आहे? कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे हे कधीकधी समजत नाही. प्रत्येकजण आपला धर्म श्रेष्ठ मानतो, पण खरा धर्म कोणता? स्वामी समर्थ बोलले, बालका, मन शुद्ध असेल तर धर्माचा खरा अर्थ कळतो. तुझ्या शंकेचे निरसन करण्यासाठी तुला एक कथा सांगतो. एका राजाने दवंडी पिटवली. जो कोणी मला सर्वोत्तम धर्माचे महत्त्व समजून सांगेल त्याला मोठे बक्षीस देईन आणि तोच धर्म मी स्वीकारेन. ही बातमी सगळीकडे पसरली. मोठमोठे धर्मगुरू आचार्य राजाकडे येऊ लागले. मात्र ते स्वतःच्या धर्माचे महत्त्व सांगताना दुसऱ्या धर्माची निंदा करत. त्यामुळे राजाला नेमकं सत्य कळेना आणि तो अस्वस्थ होऊ लागला. वर्षानुवर्ष शोध सुरूच राहिला, पण समाधान मिळले नाही. शेवटी वृद्ध झालेल्या राजाने एका साधूचे दर्शन घेतले. नमस्कार करून तो म्हणाला, महाराज, मी इतके वर्ष शोध घेत आहे, पण खरा धर्म कोणता हे समजत नाही. साधू म्हणाले, राजन, सर्वश्रेष्ठ धर्म अस्तित्वातच नाही. खरा धर्म एकच आहे, ज्यात अहंकार नाही. पक्षपात करणाऱ्या मनात धर्म राहू शकत नाही. राजा गूढ अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना साधू म्हणाले, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊ. नदी तीरावर अनेक नावे होत्या. साधू प्रत्येक नावेकडून पाहून काहीतरी चूक काढत होते. राजा त्रासून म्हणाला, महाराज, नाव उत्तम आहे की नाही याची चर्चा कशाला? पोहत जरी गेलो तरी आपण सहज पलीकडे पोहोचू. साधू हसले आणि म्हणाले, हेच तर तुला समजवायचे होते. धर्माला नाव नसते, तो आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्याला पोहोचवू शकत नाही. राजाच्या डोळ्यात प्रकाश आला. त्याला सत्य कळले, धर्म हा बाहेर नाही, तो आपल्या मनात आहे. स्वामी समर्थ भक्ताला समजावून सांगतात, बालका, तू या कथेतून काय शिकायला मिळाले? भक्त म्हणतो, स्वामी, मी समजलो, धर्म हे केवळ बाह्य गोष्टीवर नाही तर आपल्या अंतःकरणात असतो. आपली कर्मे आणि मनाची शुद्धता हाच खरा धर्म आहे. धर्म नावाने मोठा होत नाही तर आचरणाने श्रेष्ठ ठरतो. स्वामी समर्थ बोलतात, योग्य बोललास. खरा धर्म तोच जो प्रेम, शांती आणि समत्व शिकवतो. स्वतःचे मन शुद्ध कर, भक्ती आणि श्रद्धेने जीवन जग, मग तुला सत्य कळेल. भक्त स्वामी समर्थांचे आभार मानतो. स्वामी समर्थ महाराज, तुमचे अनंत उपकार. आज मला खरी दिशा मिळाली. आता मी कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून न राहता सत्य आणि श्रद्धेच्या मार्गाने जाईन. स्वामी समर्थ बोलतात, हा खरा धर्म जो कोणी अवलंबेल त्याच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि ऐश्वर्य आल्याशिवाय राहणार नाही. स्वामींच्या ह्या धर्माची कथा 5 लोकांपर्यंत पोहोचवा आणि स्वामींची तुमच्यावर कृपा अनुभवा. धर्मावर आपण एक छोटासा गीत पाहूया, जो आपल्या सर्वांना लहानपणापासूनच शिकवत आलेला आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे. जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम
अर्पावे. जयांना कोणी ना जगती, सदा ते अंतरी रडती. जयांना कोणी ना जगती, सदा ते अंतरी रडती. तया जाऊन सुख व्हावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. समस्था धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा. समस्था धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा. अनाथा साय ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. सदा जे आर्थ अतिविकळ, तयांना गांजती सकळ. सदा जे आर्थ अतिविकळ, तयांना गांजती सकळ. तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरी सारी, तयाला सर्व ही प्यारी. प्रभूची लेकरी सारी, तयाला सर्व ही प्यारी. कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. असे जे आपणा पासी, असे जे वित्तवा विद्या. असे जे आपणा पासी, असे जे वित्तवा विद्या. सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जिथे अंधार औदास्य, तिथे नैराश्य आलस्य. प्रकाश तेथे नव न्यावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. भरावा मोद विश्वात, असावे सौख्य जगतात. भरावा मोद विश्वात, असावे सौख्य जगतात. सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म,
जगाला प्रेम अर्पावे. जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा, जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा. तयाने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे.